कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी आणि पंचक्रोशीतील भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरणारी श्री महेश्वर यात्रा यंदा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 पासून प्रारंभ होत आहे। धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि विविध लोभसवान्या कार्यक्रमांची सांगड घालणारी ही यात्रा यंदाही भाविकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे। या यात्रेची सुरुवात 19 मार्च रोजी पहाटे श्री महेश्वराच्या महाअभिषेकाने होणार असून त्यानंतर स्वरवंदन पहाट पाडवा या भक्तिगीतांच्या कार्यक्रमातून वातावरण भक्तिमय होईल। सकाळी 10 वाजता पारंपरिक कावड मिरवणूक काढण्यात येणार आहे, जी यात्रेतील प्रमुख आकर्षणांपैकी एक मानली जाते। याच दिवशी सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सायंकाळी 5 वाजता पारंपरिक 12 गाड्या ओढण्याचा रोमहर्षक सोहळा पार पडणार असून त्यानंतर सायंकाळी 6 वाजता संपूर्ण गावातून श्री महेश्वराची भव्य रथयात्रा निघणार आहे। रात्री 8 वाजता प्रसिद्ध कलावंत मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम रंगणार आहे, ज्यामुळे यात्रेचा उत्साह अधिकच द्विगुणित होणार आहे। शुक्रवार 20 मार्च रोजी सकाळी 8 वाजता स्थानिक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यातून स्थानिक कलागुणांना व्यासपीठ मिळणार आहे। त्यानंतर दुपारी बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवायला मिळणार असून ग्रामीण क्रीडाप्रेमींसाठी हा विशेष आकर्षण ठरणार आहे। शनिवार 21 मार्च रोजी दुपारी 4 वाजता जंगी कुस्त्यांच्या स्पर्धा रंगणार असून पहिलवानांमध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळणार आहेत। त्याच दिवशी रात्री 8 वाजता रूपान देखणी या नावाची गोल्डन गर्ल नमिता पाटील यांचा लावणी कार्यक्रम होणार असून यात्रेची रंगत शिगेला पोहोचणार आहे। धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक क्रीडा स्पर्धांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री महेश्वर यात्रा कमिटी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कोळपेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वागडकर, कोपरगाव।